एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण पोलीस भरती PYQ अभ्यास पाहत आहोत। विषय चालू आहे आपला संविधान। त्यामध्ये टॉपिक आहे आपला आज संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र। प्रश्न क्रमांक 1, काँग्रेसने 1948 साली भाषावार प्रांत रचनेकरिता JVP समिती नेमली होती। खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? इथे ध्यानात धरायचं 1948 ला जेव्हा JVP समिती नेमली त्यामध्ये जे हा जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी वापरला गेला, व्ही हा वल्लभभाई पटेल यांच्यासाठी वापरला गेला व पी हा पटाभी सीतारामय्या यांच्यासाठी वापरला गेला। यालाच JVP समिती असे देखील म्हटले जाते। तर यामध्ये आपण बघितलं जवाहरलाल नेहरू सदस्य होते, कोण नव्हते हे निवडायचं आहे म्हणून हे सदस्य होते, हा पर्याय येत नाही। वल्लभभाई पटेल सदस्य होते म्हणून एक पण चुकीचा आहे व पट्टाभी सीतारामय्या सदस्य होते म्हणून पर्याय 2 पण चुकीचा आहे। प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर आहे एस एम जोशी, हे JVP समितीचे सदस्य नव्हते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, 1963 वर्षी कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनविण्यात आले? तर नागालँड हे 1 डिसेंबर 1961 रोजी आसाम या राज्यापासून वेगळे बनवण्यात आले होते म्हणून प्रश्न क्रमांक 2 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसाम। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, चुकीचा पर्याय ओळखा। येथे राजधानी आणि त्यांचे राज्य व त्यांची राजधानी दिली आहे, त्यामधून आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे। तर आपल्याला माहित आहे सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे म्हणून पर्याय 1 चुकीचा आहे। त्रिपुराची राजधानी अगरतळा बरोबर आहे म्हणून पर्याय 2 चुकीचा आहे। मिझोरमची राजधानी ऐझवाल आहे म्हणून पर्याय 3 पण चुकीचा आहे। आसामची राजधानी गुवाहाटी नाही, आसामची राजधानी आहे दिसपूर म्हणून या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4, गोवा राज्यात स्वतंत्रता केव्हा मिळाली? आपल्याला माहित आहे गोवा राज्यावरती पोर्तुगीजांचे राज्य होते। पोर्तुगीज हे पहिले युरोपियन भारतात आले होते व त्यांचं राज्य गोवावरती होतं व शेवटी जाणारे पण पोर्तुगीजच होते। तर गोव्यावर आपण कारवाई करून 19 डिसेंबर 1961 ला गोव्याला आपण स्वातंत्र्य मिळवून आपल्या भारतामध्ये सामील करून घेतलं होतं म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 19 डिसेंबर 1961। बाकीचे पर्याय चुकीचे आहेत। प्रश्न क्रमांक 5, 1956 च्या भाषावार पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य केंद्रशासित प्रदेश निर्मिती करण्यात आली होती? तर इथे ध्यानात ठेवायचं राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला होता फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली। त्यांनी सांगितलं होतं की 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश स्थापन करा असं त्यांनी म्हटलं होतं, परंतु त्यामध्ये काही बदल करून आपला राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश आपण निर्माण केले गेले। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 14 राज्य 6 केंद्रशासित प्रदेश पर्याय क्रमांक 1। बाकी पर्याय इथे चुकीचे आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, हैदराबाद स्टेट रिकामी जागा यावर्षी भारतात विलीन करण्यात आली। हैदराबाद स्टेट रिकामी जागा यावर्षी भारतात विलीन करण्यात आले। तर हैदराबाद एकूण 552 प्रांत होते, एकूण भारतामध्ये 552 प्रांत होते स्वातंत्र्याच्या वेळी, त्यापैकी 549 भारतामध्ये बिना अटीने सामील झाले, परंतु 3 असे प्रांत होते त्यामध्ये जम्मू काश्मीर, एक जुनागड व एक हैदराबाद होता। तर यांनी भारतात सामील होण्यास नकार दिला होता व पाकिस्तानात पण सामील होण्यास नकार दिला होता, स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता। तर यावरती हैदराबादवरती आपण पोलो ऑपरेशन केलं होतं, पोलीस कारवाई केली व त्याला आपण भारतात सामील करून घेतले होते। तर ते वर्ष होते 1948 ला हैदराबाद स्टेट भारतामध्ये सामील करण्यात आले होते। तर बाकीचे पर्याय चुकीचे आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर इथे ध्यानात घ्यायचं आहे राज्य पुनर्रचना आयोग किंवा भाषावार प्रांत रचनेवरती पहिले 2 आयोग होते व एक राज्य पुनर्रचना आयोग म्हणून ओळखला जातो। तो पहिला असा आयोग होता या राज्य पुनर्रचनेसाठी किंवा भाषावार प्रांत रचनेसाठी, तो होता न्यायमूर्ती SK दर यांच्या अध्यक्षतेखाली होता। त्याच्यानंतर दुसरा आला त्याला म्हणतो आपण JVP, याच्यावर प्रश्न आपण अगोदर बघितला आहे। ही समिती होती, याची कोणी अध्यक्ष नव्हता, यामध्ये 3 सदस्य होते जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या। त्यानंतर 1953 ला एक आला होता फजल अली राज्य पुनर्रचना आयोग ज्याला म्हणतात। तसे एकूण 3
एक कमिटी होती, एक समिती व 2 आयोग नेमण्यात आले होते. त्यामध्ये एस के धर 17 जून 1948 ला एस के धर यांच्या अध्यक्षतेखाली 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचनेच्या अध्यक्ष एस के धर हे होते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बाकी बिजलाल बियाणी यांचा संबंध नाही म्हणून चुकीचा आहे. एस के पाटील यांचा देखील संबंध नाही व काकासाहेब गाडगीळ यांचा संबंध नाही, ते येत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. भाषावार प्रांत रचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता? तर आपण अगोदर बघितलं की 3 असे समिती किंवा आयोग नेमण्यात आले होते. त्यामध्ये पहिला होता एस के धर, दुसरा होता JVP व तिसरा होता फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला. तर त्यालाच फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगालाच राज्य पुनर्रचना आयोग असे देखील म्हणतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला विचारले राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता. तर अध्यक्ष होते फजल अली, सदस्य होते SM पन्नीकर, त्याच्यानंतर दुसरे सदस्य होते हृदयनाथ कंजुरू. म्हणून फजल अली, पन्नीकर व कुंजरू हे त्या समितीचे सदस्य होते. इथे वल्लभभाई पटेल हे यांचा या समितीमध्ये समावेश नव्हता किंवा या आयोगामध्ये यांचा समावेश नव्हता. म्हणून प्रश्न क्रमांक 8 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वल्लभभाई पटेल या समितीचे सदस्य नव्हते. तर अशा प्रकारे आपण राज्य व त्याचे संघराज्य या टॉपिकवरती एकूण 8 प्रश्न पाहिले. आपले टेलिग्राम YouTube चॅनल आहे, आपण याद्वारे आपल्याशी जोडल्या जाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.